भाऊबीन ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीलाच हा विचार मनात ठेवा की हा संदेश प्रत्येकासाठी नाही. ज्यांनी शांतपणे खूप काही सहन केलं आहे, ज्यांच्या मेहनतीकडे वारंवार दुर्लक्ष झालं आहे आणि तरीही जे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत आहेत, त्यांच्यासाठीच हे शब्द आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य एका ठराविक वळणावर अडकलं आहे, तर पुढचे काही क्षण पूर्ण लक्ष देऊन ऐका. कारण इथे भविष्य सांगितलं जाणार नाही, तर तुमच्या आत चाललेल्या संघर्षाला आरसा दाखवला जाणार आहे. अनेक वेळा बदल बाहेरून नाही, तर आतून सुरू होतो आणि तो सुरू झाला की परिस्थिती आपोआप वळायला लागते. पुढे जे ऐकणार आहात, ते तुमच्याच अनुभवांशी जुळणारं असेल. त्यामुळे जर तुम्ही अजूनही वाट पाहत असाल, की कधीतरी नशीब साथ देईल, तर हा तो क्षण असू शकतो जिथून सगळं वेगळं दिसायला लागेल. सगळ्यांपासून वेगळी चालणारी कुंभ राशी, पण वेळ आली की नशीबही तिच्या मागे धावतं. कुंभ राशी ही नेहमी स्वतःच्या विचारांवर चालणारी राशी आहे. इतर काय म्हणतात, समाजाचा प्रभाव कोणत्या दिशेने जातो, यापेक्षा स्वतःचा विवेक आणि अंतर्मन याला ती जास्त महत्त्व देते. त्यामुळे अनेकदा ती एकटी वाटते, वेगळी भासते, पण हीच वेगळेपणाची ताकद पुढे जाऊन तिचं नशीब घडवते. कुंभ राशीचे लोक बदलांना घाबरत नाहीत. उलट बदल स्वीकारण्याची आणि त्यातून नवे मार्ग शोधण्याची क्षमता त्यांच्यात असते. या राशीचा खरा स्वभाव शांत, संयमी आणि निरीक्षण करणारा असतो. ती प्रत्येक गोष्ट लगेच व्यक्त करत नाही, पण मनात सगळं साठवत राहते. योग्य वेळ आली की घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. अनेकदा इतरांना अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून कुंभ राशी बाहेर पडते, कारण ती भावनांपेक्षा बुद्धीचा जास्त वापर करते. वेळ कठीण असताना कुंभ राशीची परीक्षा होते, पण त्या काळातच तिचं नशीब घडायला सुरुवात झालेली असते. थांबून राहणं, योग्य क्षणाची वाट पाहणं आणि नंतर पूर्ण ताकदीने पुढे झेप घेणं, हा तिचा स्वभाव आहे. म्हणूनच जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा संधी आपोआप तिच्याकडे चालत येतात. इतरांना अचानक वाटणारे यश हे प्रत्यक्षात कुंभ राशीच्या संयम, दूरदृष्टी आणि वेगळ्या विचारसरणीचं फळ असतं. कुंभ राशी कधीच गर्दीत हरवत नाही, कारण ती स्वतःची ओळख स्वतः तयार करते. म्हणूनच शेवटी नशीबही तिच्या मागे धावतं. कारण नशीब नेहमी त्या व्यक्तीची साथ देतं, जी स्वतःवर विश्वास ठेवून शांतपणे पुढे चालत राहते. कुंभ राशीचं आयुष्य एका सरळ रेषेत कधीच चालत नाही. चढ उतार, अचानक बदल आणि अनपेक्षित वळणं ही तिची खास ओळख असते. पण याच अनिश्चिततेतून ती स्वतःला अधिक मजबूत बनवते. अपयश आलं तरी ती त्याला शेवट मानत नाही, तर पुढच्या टप्प्यासाठीचा धडा समजते. त्यामुळे इतर जिथे थांबतात तिथून कुंभ राशीची खरी सुरुवात होते. या राशीच्या लोकांना अंतर्मनातून सतत काहीतरी मोठं करायची ओढ असते. साधं, चौकटीतील आयुष्य त्यांना फार काळ समाधान देत नाही. त्यामुळे ते वेगळी वाट निवडतात. कधी धोका पत्करतात, पण स्वतःच्या अटींवर जगणं पसंत करतात. या स्वभावामुळे सुरुवातीला संघर्ष वाढतो, गैरसमज होतात, एकटेपण जाणवतं, पण हाच संघर्ष पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात स्थैर्य घेऊन येतो. कुंभ राशीची एक महत्त्वाची ताकद म्हणजे लोकांना आणि परिस्थितीला अचूक ओळखण्याची क्षमता. कोण आपला आहे, कोण फक्त वेळेपुरता सोबत आहे, हे ती हळूहळू समजून घेते. त्यामुळे पुढील टप्प्यात ती कमी लोकांवर पण योग्य लोकांवर विश्वास ठेवते. हाच बदल तिच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवतो आणि अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात. वेळ बदलते तेव्हा कुंभ राशीला त्याची जाणीव आधीच झालेली असते. ती संधी येण्याआधीच स्वतःला तयार करते. म्हणूनच जेव्हा नशीब दरवाजा ठोठावतो, तेव्हा ती गोंधळात पडत नाही. शांतपणे निर्णय घेते आणि एकामागोमाग एक योग्य पाऊल टाकते. याच कारणामुळे तिचं यश दिसायला अचानक वाटतं, पण प्रत्यक्षात ते दीर्घकाळ चाललेल्या संयमाचं आणि अंतर्गत मेहनतीचं फळ असतं. शेवटी कुंभ राशी हे शिकवते की स्वतःसारखं राहणं हीच खरी जिंकण्याची गुरुकिल्ली आहे. जगाशी लढत नाही, स्वतःला बदलत नाही, पण योग्य वेळेपर्यंत थांबून स्वतःची किंमत सिद्ध करते. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यानंतर परिस्थिती उलटते आणि जी राशी कालपर्यंत दुर्लक्षित होती, तीच राशी आज नशिबाला दिशा देताना दिसते. कुंभ राशीचं व्यक्तिमत्व हळूहळू उलगडत जाणारं असतं.
ती स्वतःची ताकद लगेच दाखवत नाही, कारण तिला गाजावाजा करण्यापेक्षा योग्य वेळेची किंमत माहिती असते. त्यामुळे अनेकदा लोक तिच्या क्षमतेचा अंदाज लावत नाहीत. पण हीच शांतता आणि अलिप्तपणा पुढे जाऊन तिच्यासाठी सर्वात मोठा शस्त्र बनतो. वेळ आली की ती जे काही करते ते थेट परिणाम देणारं असतं. या राशीचे लोक भावनांनी वाहून जात नाहीत. पण भावना नसतात असंही नाही. ते मनात खूप काही साठवून ठेवतात आणि योग्य क्षणाची वाट पाहतात. त्यामुळे त्यांचं प्रेम, मैत्री आणि नाती ही खोल असतात. वरवरची नाहीत. एकदा विश्वास तुटला की कुंभ राशी मागे वळून पाहत नाही. हा कठोर वाटणारा स्वभाव प्रत्यक्षात स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करणारा असतो, जो पुढे आयुष्यात मोठ्या अडचणींपासून तिला वाचवतो. कुंभ राशीच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जिथे ती भूतकाळात अडकून राहत नाही. जे घडलं ते स्वीकारून पुढे जाण्याचा निर्णय घेते. हाच निर्णय तिच्या नशिबाचा टर्निंग पॉइंट ठरतो. कारण जिथे इतर लोक जुन्या जखमांमध्ये अडकतात, तिथे कुंभ राशी स्वतःसाठी नवा अध्याय लिहायला सुरुवात करते. या बदलानंतर परिस्थिती हळूहळू तिच्या बाजूने वळायला लागते. या राशीची विचारसरणी काळाच्या पुढची असते. ती जेव्हा काही कल्पना मांडते, तेव्हा त्या सुरुवातीला विचित्र वाटतात. पण काळानुसार त्याच कल्पना उपयोगी ठरतात. त्यामुळे उशिरा का होईना पण कुंभ राशीला ओळख, सन्मान आणि स्थैर्य मिळतंच. हा प्रवास तिला शिकवतो की स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणं हेच तिचं खऱ्या अर्थाने नशीब आहे. शेवटी कुंभ राशीचं आयुष्य हे संयम, आत्मभान आणि अंतर्गत ताकदीचं उदाहरण ठरतं. ती कुणाशी स्पर्धा करत नाही, कुणाची जागा घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण स्वतःची जागा स्वतः निर्माण करते. म्हणूनच आयुष्याच्या एका क्षणी परिस्थिती इतकी बदलते की संघर्षामागे पडलेली कुंभ राशी नंतर अनेकांसाठी प्रेरणास्थान बनते. कुंभ राशीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती स्वतःशी प्रामाणिक असते. परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असो, खोट्या अपेक्षा किंवा दिखाव्यांवर ती स्वतःला उभं करत नाही. त्यामुळे सुरुवातीला प्रगती मंद वाटते. यश दूर असल्यासारखं भासतं, पण हीच प्रामाणिक वाट पुढे जाऊन तिला टिकणारं यश देते. जे मिळतं ते मेहनतीनं, योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी मिळतं. या राशीचे लोक संकटात स्वतःला अधिक शिस्तबद्ध करतात. गोंधळ, तक्रारी किंवा इतरांवर दोष टाकण्याऐवजी ते शांतपणे स्वतःमध्ये बदल घडवतात. हा अंतर्गत बदल बाहेरून दिसत नाही, पण याच काळात त्यांचं भविष्य आकार घेत असतं. म्हणूनच जेव्हा परिस्थिती अनुकूल होते, तेव्हा कुंभ राशी इतरांपेक्षा अधिक सज्ज आणि सक्षम दिसते. कुंभ राशीला आयुष्यात स्वातंत्र्य फार महत्त्वाचं वाटतं. कुणाच्या दबावाखाली, बंधनांमध्ये किंवा सतत समजुती काढत जगणं तिला मान्य नसतं. त्यामुळे ती अनेकदा एकटीचा मार्ग स्वीकारते. हा एकांत तिच्यासाठी कमकुवतपणा नसून आत्मचिंतनाचा काळ असतो. याच एकांतात ती स्वतःच्या ध्येयांना स्पष्ट रूप देते आणि पुढील वाट निश्चित करते. वेळ जसजशी पुढे जाते तसतशी कुंभ राशीच्या आयुष्यात स्थैर्य यायला सुरुवात होते. संघर्ष कमी होतो, निर्णय अधिक ठाम होतात आणि लोकांचा दृष्टिकोनही बदलतो. आधी जी व्यक्ती दुर्लक्षित होती, तिच्या मताला आता महत्त्व दिलं जातं. हा बदल अचानक वाटतो, पण प्रत्यक्षात तो दीर्घकाळ चाललेल्या शांत तयारीचा परिणाम असतो. कुंभ राशीचं नशीब हे कोणत्याही चमत्कारावर अवलंबून नसतं. ते तिच्या संयम, दूरदृष्टी आणि स्वतःवर असलेल्या विश्वासातून घडलेलं असतं. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यानंतर परिस्थिती तिच्या बाजूने इतकी ठामपणे उभी राहते की मागे वळून पाहावंसंही वाटत नाही. संघर्षातून घडलेली ही वाटचाल कुंभ राशीला फक्त यशच नाही, तर स्वतःची वेगळी ओळखही देऊन जाते. कुंभ राशीचा स्वभाव काळासोबत अधिक परिपक्व होत जातो. लहानपणी किंवा सुरुवातीच्या टप्प्यात तिला जे सहन करावं लागतं, त्यातून ती तक्रार करणारी व्यक्ती बनत नाही, तर समजूतदार बनते. अनुभवातून शिकणं ही तिची खरी शाळा असते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक धक्का तिला मोडत नाही, उलट आतून अधिक स्थिर बनवतो. ही स्थिरता पुढे जाऊन तिच्या निर्णयांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. या राशीचे लोक मोठ्या स्वप्नांबद्दल सतत बोलत बसत नाही. ते आधी स्वतःला तयार करतात, कौशल्य वाढवतात आणि मगच पाऊल टाकतात. त्यामुळे त्यांची प्रगती हळूहळू असली तरी टिकाऊ असते. एकदा जे मिळतं ते सहज हातातून निसटत नाही. कुंभ राशीला मिळालेले यश हे भाग्यापेक्षा जास्त शहाणपणाचं आणि वेळेच्या योग्य वापराचं फलित असतं. कुंभ राशीला लोकांची मतं बदलताना दिसतात. जे लोक कधी तिच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावत होते, तेच लोक पुढे जाऊन सल्ला विचारतात.
कारण तिच्या शांत स्वभावामागे असलेली दूरदृष्टी कालांतराने सिद्ध होते. ती कधीही कोणाला कमी लेखत नाही, पण स्वतःला कमी समजतही नाही. ही समतोल वृत्तीच तिला वेगळं स्थान देऊन जाते. या राशीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की तिला बाह्य आधाराची गरज वाटत नाही. आत्मविश्वास इतका घट्ट झालेला असतो की परिस्थिती कशीही असली तरी ती स्वतःवर ठाम उभी राहते. हा टप्पा तिच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक असतो, कारण याच क्षणांपासून नशीब तिच्या मागे धावायला सुरुवात करतं आणि ती मात्र शांतपणे पुढे चालत राहते. कुंभ राशीचं खरं सौंदर्य तिच्या शांत विजयात आहे. गोंगाट न करता, कुणाला दाखवून न देता, स्वतःच्या मार्गावर चालत ती जे मिळवते ते खऱ्या अर्थाने तिचं असतं. म्हणूनच तिची वाटचाल पाहणाऱ्यांना एक गोष्ट नक्की समजते. स्वतःवर विश्वास ठेवून वेळेवर निर्णय घेणारी व्यक्ती शेवटी नशिबालाही वळवू शकते. कुंभ राशीचं आयुष्य इतरांसारखं ठराविक चौकटीत बसणारं नसतं. तिला नेहमी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते. मग ती वाट कितीही कठीण असो. सोप्या मार्गाने मिळणारं यश तिला फार काळ समाधान देत नाही. स्वतःच्या कष्टांनी, विचारांनी आणि निर्णयांनी काहीतरी उभं करणं हेच तिचं ध्येय असतं. त्यामुळे ती अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारते, स्वतःलाच घडवत राहते. या राशीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती परिस्थितीपेक्षा मनोवृत्तीला जास्त महत्त्व देते. बाहेर सगळं विस्कळीत असलं तरी आतून शांत राहण्याची कला तिला अवगत असते. ही शांतता म्हणजे दुर्बलता नसून नियंत्रणाची निशाणी असते. त्यामुळे अचानक आलेले बदल, लोकांची वागणूक किंवा अपेक्षाभंग तिला सहज डळमळीत करत नाही. ती सगळे पाहते, समजून घेते आणि मगच पुढचं पाऊल टाकते. कुंभ राशीच्या आयुष्यात संघर्ष हा कायमचा शत्रू नसतो, तर एक शिक्षक असतो. प्रत्येक अडचण तिला स्वतःबद्दल काहीतरी नवं शिकवते. काय सोडून द्यायचं, कुणावर विश्वास ठेवायचा, कुठे थांबायचं आणि कुठे धाडस करायचं, याची जाणीव हळूहळू पक्की होत जाते. त्यामुळे आयुष्याच्या पुढील टप्प्यात ती चुकांची पुनरावृत्ती करत नाही आणि हाच तिचा सर्वात मोठा विजय असतो. काळानुसार कुंभ राशीला दृष्टिकोन अधिक व्यापक होत जातो. केवळ स्वतःपुरता विचार न करता ती मोठं चित्र पाहू लागते. यामुळे तिचे निर्णय वैयक्तिक फायद्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर दीर्घकालीन स्थैर्य देणारे ठरतात. म्हणूनच उशिरा का होईना, पण तिला मिळणारा मान, विश्वास आणि यश हे खोलवर रुजलेलं असतं. कुंभ राशीची वाटचाल ही गतीपेक्षा दिशा महत्त्वाची मानणारी असते. ती पुढे पोहोचायचं आहे हे तिला माहीत असतं, म्हणून ती घाई करत नाही. आणि याच शांत, ठाम प्रवासामुळे एका क्षणी परिस्थिती इतकी अनुकूल होते की संघर्षाची जागा संधी घेते. तेव्हा सगळ्यांना जाणवतं की ही राशी फक्त नशिबावर चाललेली नाही, तर नशिबाला स्वतःच्या मार्गावर आणणारी आहे. जर तुमच्या आयुष्यातही शांत, संघर्ष, एकटेपणाची वाट आणि उशिरा मिळणारे यश अशीच भावना असतील, तर हा प्रवास दुर्लक्षित करू नका. स्वतःला कमी समजू नका, कारण योग्य वेळ ही तुमच्या बाजूनेच उभी आहे. आत्तापर्यंत जे काही सहन केलं आहे, ते वाया जाणार नाही, याची जाणीव ठेवा. तुमचा संयम, विचारांची खोली आणि वेगळी वाट निवडण्याचं धैर्य हेच तुमचं खरं भांडवल आहे. हा संदेश फक्त वाचून थांबू नका. स्वतःच्या आयुष्याशी तो जोडा. आजच्या परिस्थितीकडे नव्या दृष्टीने पहा आणि पुढचं पाऊल ठामपणे ठरवा. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात तेच बदल घडवतात. म्हणूनच या विचारांशी जोडलेले राहा. अशीच अधिक खोल, अर्थपूर्ण आणि सत्याशी जोडलेली माहिती पुढेही मिळवण्यासाठी या प्रवासाचा भाग बना. तुमची वेळ येते आहे आणि ती ओळखणं हेच तुमचं पुढचं पाऊल असू शकतं. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.